गिरीश चोडणकर यांची प्रचार यात्रा शुक्रवारी पेडणे मतदारसंघात पोहोचली। जागरूक राहून मतदारांनी मतदान करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। जंक्शनाचेर घेऊया बाय चलता 2 टर्मांक तो कॅबिनेट मिनिस्ट्री भोगल्या 2 फावटी तो खासदार म्हणून आसलो। तेका हांव एक आव्हान आनी एक चॅलेंज करता श्रीपादाक, ताणें 20 वर्सांक पेडण्यान 2 तरी नोकऱ्यो दिल्या जाल्यार डिक्लेअर करचे, एक मुद्दो जालो। आमी तेका डिमांड केल्लो की हांगा रेल्वे स्टेशन आसा पेडण्या, थंय रिजर्वेशन बुकींग तूं कावंटर करचो म्हणून ताणें तो डिमांड केलो जाल्यार आमकां लोकांक पेडण्यातल्या सांगचे। थंय आमी जास्तीत जास्त रेल्वे थांबचे म्हणून डिमांड दिल्लो। हे सादे सादे गजाली ताणें करूंक ना, तो डिमांड सुद्दां ताणें भायर मारलो। डेव्हलपिंग म्हणजे कितें? ते रस्ते आनी प्रोटेक्शन हॉल आनी ते कम्युनिटी हॉल म्हणजे विकास न्हय। ताणें युवकां खातीर रोजगारा खातीर कितें एम्प्लॉय सिच्युएशन केला। ताणें हांगा 20 वर्सान कितले कारखाने सावथान हाडल्या, कितले युवकांक काम दिला हे ताणें जाहीरपणे सांगपाचें। पेडणे मतदारसंघात आणि मांद्रे मतदारसंघात जे काँग्रेसचे किंवा मोगो पक्षाचे उमेदवार हातून गेल्यात ताचो परिणाम कितें तुमकां दिसतलो? खंय गेल्ले आसा? बाबू आजगांवकर सुद्दां सत्तेन गेला, ते सायडीन सोपटे सत्तेन गेला, ताचो परिणाम ह्या इलेक्शनात तुमचे जातलो काय कितें? सी लोकांक खबर आसा की बाबू आजगांवकर हो कितें मनीस, सोपटे हो कितें मनीस, जे पयशांनी जे विकपी आशिल्ले ते सगळे आयज एक्सपोज जाल्ले। स्वार्था खातीर जे राजकारणी आशिल्ले ते आयज देशात गोंयांक सगळ्यांक चित्र कळ्ळां कोण कोण स्वार्थी। तांकां नांवूच कितें दवरला लोकांनी, नांव कितें दवरलें तांकां फुटिरांक? गद्दार। हेणे मतदारां कडेन गद्दारी केल्या। बाबू आजगांवकरान गद्दारी केली, सोपटेन गद्दारी केली, थोडच्यान सुभाष शिरोडकरान गद्दारी केली, थोडच्यान पावसकरान गद्दारी केली। हे लोकांक आवडलेलें ना। बाबू आजगांवकर गेला म्हणून आख्ख्या घरीत धरपाचे ना पेडणेचे लोक वयतले म्हणून। पेडणेचे लोक हे स्वाभिमानी, मांद्रेचे लोक हे स्वाभिमानी। तो आपूण असले हितूंक ते पडपाना आनी तांकां तिडक आसा। कार्यकर्त्यां भितर झगडी जाल्या, कार्यकर्ते दुखावलेले आसात। हे उडी मारतात पयशां खातीर म्हणून लोकांक कांय फायदो ना। हेणी आपल्या स्वार्थीपोटी गेल्ले आसात आनी लोकांक तेजी जाणीव आसा। येता त्या मतदानाक लोक 23 तारखेक पयली जेन्ना संदी मेळटली तांकां सगळ्यांक, कारण ना जाल्यार हे घाणेरडे राजकारण चालूच उरतलें। पंचायतीचो जो पंच मेंबर आसता, जो सरपंच आसता, मग शून्य बांदप जावं 1-2 कंप्युटर दिवप किंवा हर्समॅन दिवप, हेज्या पलीकडे बरें काम केलें ना। खासदार हो आसता देशाचे रूल करप, देशाच्या आख्ख्या भारत देशाची जी रिप्रेझेंटेशन आसता हें तेंचे सांबाळपाचें आसता। पूण तो म्हाका दिसता तेणें जें आज पर्यंत 20 वर्सांक काम केलां एक पंचायत लेवलाचेर केल्लें आहा। हें सादो पंचायत मेंबर करता तेंच काम केलां, हेज्या पलीकडे कांय केल्लें ना। श्रीपाद नायक जे हांगासर उमेदवार आसात नॉर्थ गोंयाचे, तर तेंच्यांनी हांगासर काही दिसा पयलीं हांगा भंडारी समाजाची 2 घरां मोडली गेली शेम्याच्या आडवान। तांकां तेणें प्रॉमिस केल्लें की ती घरां म्हणटा ती ह्या इलेक्शन येवच्या पयलीं आपूण तुमची सोय करता म्हणून। आतां ती तेणें आज पर्यंत केल्ली ना। आतां इलेक्शनाक फक्त एक 10 दीस उरला आनी ह्या 10 दिसां भितर तो तेंची घरां कशी उबी करून दितलो हे श्रीपाद भाऊन दाखोवचें।